नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाने मार्च 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण बोलतो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, या संघटनेतून आपले सदस्यत्व अधिकृतपणे मागे घेतलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, जर तुम्हाला असं विचारलं जागतिक आरोग्य संघटना WHO मधून सदस्यत्व अधिकृतपणे मागे घेणारा पहिला देश कोणता आहे, तर पहिला देश आहे USA आणि दुसरा देश कोणता आहे, तर दुसरा देश आहे अर्जेंटिना. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक लागतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 5वा क्रमांक आहे. मग स्वाभाविक आहे, पहिले 4 देश कोणते आहेत तर लिहून घ्या. शीर्ष 4 देशांमध्ये 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला रशिया, 3 नंबरला ऑस्ट्रेलिया, तर 4 नंबरला चायना. बरोबर, यांच्याकडे भारतापेक्षा मोठा या ठिकाणी रिझर्व आहे, कोल रिझर्व आहे. बरोबर, तर 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला रशिया, 3 नंबरला ऑस्ट्रेलिया, 4 नंबरला चायना आणि 5 नंबरला आपला भारत देश. कशाच्या बाबतीमध्ये? कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहित आहे पहिल्या 3 महिन्याची म्हणजे जानेवारी 2026 ते मार्च 2026 या 3 महिन्याची आपली PDF या ठिकाणी लॉन्च झाली आहे. ही PDF तुम्हाला कशी घ्यायची आहे? तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, QR कोड स्कॅन करा, स्कॅन करून 50 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कल्पना सोरेन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कल्पना सोरेन असं त्यांचं नाव आहे. ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कशासाठी? एक पॉइंट लिहून घ्या. झारखंडमधील तळागाळातील महिला सक्षमीकरण, बचत गट आणि महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यामधील त्यांच्या जे काही योगदानाबद्दल आहे किंवा त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. कल्पना सोरेन असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना, चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरणकुमार लिंबाळे यांना, टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना, नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना, CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना, MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना, संगीता कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी आलेला आहे डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना आणि ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 या ठिकाणी प्रदान करण्यात आला कल्पना सोरेन यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणते राज्य 2026ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच आयोजित करणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम हे राज्य या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच या ठिकाणी 2026ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप या ठिकाणी आयोजित करणार आहे. हे झालं आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मध्ये मॅग्नस कार्लसन यांनी विजेतेपद जिंकलं. महिला आशिया कप 2025 मध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ल्यूक मडगवे यांनी जिंकली. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांनी या ठिकाणी जे काही संघ होता त्याच्यामध्ये कलिग लार्सन्स यांनी या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे.
PWL प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. तर ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी संहिता UCC विधेयक लागू करणारे दुसरे राज्य कोणते आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी संहिता विधेयक लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड आणि दुसरे राज्य कोणते आहे तर गुजरात. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. अजून एक या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, स्वतंत्र भारताच्या अगोदर या ठिकाणी समान नागरी संहिता या ठिकाणी विधेयक कुठे लागू करण्यात आलं होतं? मला या ठिकाणी तुम्हाला जर माहित असेल तर फक्त कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. तो पण आपण गुजरातमध्ये या ठिकाणी चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे यजमानपद कोणता देश भूषवेल? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D माल्टा. कोणता देश? तर माल्टा नावाचा देश आहे तो या ठिकाणी 2027 मध्ये या ठिकाणी कशाचं यजमानपद भूषवणार आहे? 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणता देश नेदरलँड या देशाला मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात स्थळ या ठिकाणी बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक C फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चायना हा देश या ठिकाणी नेदरलँडला मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात स्थळ या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सरहुल नावाचा एक फेस्टिवल असतो, उत्सव असतो, प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी प्रामुख्याने सरहुल नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. या ठिकाणी लगेच आपण झारखंडबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार, राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. जल जीवन मिशन 2.0 सुधारणांशी संबंधित सामंजस्य करार कोणत्या राज्यासोबत करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, जल जीवन मिशन 2.0 सुधारणांशी संबंधित सामंजस्य करार महाराष्ट्र राज्यासोबत करण्यात आलेला आहे. उद्देश काय? तर डिसेंबर 2028 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे आणि पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचलन व देखभाल करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. सोबत महाराष्ट्रासोबत या व्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांसोबतही देखील या ठिकाणी अशा प्रकारचे करार करण्यात आला आहे. तत्पूर्वी या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय? महाराष्ट्र राज्य. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची पुन्हा एकदा या ठिकाणी निवड झालेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C किम जोंग उन. काय नाव आहे? किम जोंग उन. बरोबर. या ठिकाणी हे असे प्लेयर आहेत ज्यांच्यासोबत कोणताच या ठिकाणी लीडर या ठिकाणी खेळण्यासाठी थोडासा विचार करतो. बरोबर. या ठिकाणी यांच्यासोबत सध्या तरी या स्थितीमध्ये तरी सध्या कोणीच या ठिकाणी यांच्यासोबत खेळत नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. किम जोंग उन या ठिकाणी हे या ठिकाणी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेतेपदी या ठिकाणी परत एकदा त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, ताज्या आलेल्या अहवालानुसार जागतिक प्रदूषणाच्या यादीमध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? ज्यात भारत 6व्या क्रमांकावरती आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर पाकिस्तान हा देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर जागतिक प्रदूषणाच्या बाबतीमध्ये. याच रँकिंगमध्ये आपला भारत देश या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती आहे. कालच आपण पाहिलं होतं तर या ठिकाणी टेररिझमच्या या ठिकाणी जे काही रँकिंग आहे त्याच्यामध्ये देखील पाकिस्तान या ठिकाणी अव्वल स्थानी आहे आणि त्याच्यामध्ये भारत या ठिकाणी 13व्या क्रमांकावर
क्रमांकावरती आहे. रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ही गोष्ट घ्यायची आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. टॉप 10 मोस्ट पॉल्युटेड नेशन्स ग्लोबली 2024-2025 याच्यामध्ये 1 नंबरला पाकिस्तान आहे, 2 नंबरला बांगलादेश आहे, 3 नंबरला ताजिकिस्तान आहे, 4 नंबरला चाड देश आहे, 5 नंबरला DR काँगो आहे, तर 6 नंबरला इंडिया आहे. बरोबर, भारत आहे, इंडिया नाही, भारत आहे. बरोबर, 7 नंबरला कुवेत, 8 नंबरला युगांडा, 9 नंबरला इजिप्त आणि 10 नंबरला उझबेकिस्तान. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेले सुरी कुमेरू गोविंद भट हे कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते? लक्षात घ्या, यक्षगान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अश्विनी वैष्णव यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय AI कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत किती तरुणांना AI चे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे? तर पर्याय क्रमांक ए, तब्बल 15,000 तरुणांना या ठिकाणी AI चं प्रशिक्षण देण्याच्या मागचं एम आहे. 15,000 तरुण विद्यार्थी आणि कंटेंट क्रिएटर्सला प्रशिक्षण देण्याचं याच्या मागचा उद्देश आहे. हे ॲनिमेशन, गेमिंग आणि मीडिया तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये AI क्षमता निर्माण करण्यावरती फोकस केंद्रित करतं. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जातील? सिक्कीम, महाराष्ट्र, छत्तीसगड की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. जसं की तुम्हाला माहित आहे पहिल्या 3 महिन्याची म्हणजे जानेवारी 2026 ते मार्च 2026 या 3 महिन्याची आपली PDF या ठिकाणी लॉन्च झाली आहे. ही PDF तुम्हाला कशी घ्यायची आहे, तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, QR कोड स्कॅन करा, स्कॅन करून 50 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96-730-58-600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.